हा त्रास मला 2018 पासूनच आहे. बर. मी त्रस्तच होते या त्रासापासून. त्रास होताना काय व्हायचं की उजवी जी बाजू आहे ती पूर्ण अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत एक बाजू पूर्ण दुखायची. मानेतनं स्कॅप्युलाकडनं पेन मायग्रेट व्हायचं आणि ते नंतर कमरेत जाऊन पायात पण जायचं. अकोले ते जे असं दर 15 दिवस 8 दिवसांनी अपडाऊन केलेलं आहे. अपडाऊन करायचं. हां, तर त्यामुळे ट्रॅव्हलिंगमुळं आणि बसून अभ्यास, कंटिन्यू लिखाण आणि स्टँडिंग ड्युट्या होत्या सगळ्या जेव्हा मी स्टाफ नर्स होते तेव्हा. अशा होते मी. कमी झाली आता. छायाताई या बालरोग तज्ज्ञ परिचारिका आहेत, त्या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना पूर्ण जबाबदारी NICU आणि त्यांच्या खाली भरपूर नवीन स्टाफ आणि भरपूर नर्सेस असतात आणि सतत त्यांना लक्ष ठेवून भरपूर काम करावं लागतं. तर हा पाठदुखीचा कंबरदुखीचा त्रास केव्हापासून चालू झाला तुम्हाला? हा त्रास मला 2018 पासूनच आहे. बर. मी त्रस्तच होते या त्रासापासून. मग पण नेमकं कारण काय होतं, का बरं त्रास चालू झाला? तसं तर माझं ट्रॅव्हलिंग, कारण मी स्पेशलायझेशन केलं तेव्हा मी अकोले ते जे असं दर 15 दिवस 8 दिवसांनी अपडाऊन केलेलं आहे. अपडाऊन करायचं. हां, तर त्यामुळे ट्रॅव्हलिंगमुळं आणि बसून अभ्यास, कंटिन्यू लिखाण आणि स्टँडिंग ड्युट्या होत्या सगळ्या जेव्हा मी स्टाफ नर्स होते तेव्हा. स्टँडिंग तुम्ही बोललात, ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्ही अक्षरशः 8-8 तास उभे राहायचे. आम्ही अकोले आरेच्या. त्रास होताना काय व्हायचं भाऊ, आणि बाकीच्या डॉक्टरनी काही सजेशन दिलं होतं का तुम्हाला? त्रास होताना काय व्हायचं की उजवी जी बाजू आहे ती पूर्ण अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत एक बाजू पूर्ण दुखायची. मानेतनं स्कॅप्युलाकडनं पेन मायग्रेट व्हायचं आणि ते नंतर कमरेत जाऊन पायात पण जायचं. म्हणजे उजव्या बाजूला पूर्ण उजवी बाजू तुमची पॅक झाली होती. हो. तर तुम्हाला मी बघितलं मल्टिपल लेवलला डिस्क प्रोलॅप्स पण होतात. तर आपण आता जे होलिस्टिक अप्रोचचं सेटिंग म्हणजे ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक आणि आयुर्वेद अशी जी तुम्हाला ट्रीटमेंट एकत्र स्वरूपात दिली, माझी म्हणजे ह्या पायाची तर पूर्ण पेनच कमी झाले. हो ना, 100% म्हटलं तरी चालेल. जे सायटिकाचे पेन व्हायचे तुम्हाला, हो, ती कमी झाली आहे पूर्ण सायटिका आता कमी झाली आहे. ओके. मानेतलं दुखणंही जवळजवळ म्हणजे कमीच झालंय म्हटलं तरी चालेल. ते खूप पेन होतं. मी बऱ्याच वेळा हात असा धरूनच तुम्ही ना व्यायाम करत राहा. मी तुम्हाला काही व्यायाम प्रकार देतो. जसं MFR आहे, असं माझ्या बरोबर करा. असं बघा, असं एका बाजूला हात ठेवायचा आणि इकडे प्रेशर घालायचं, असं इकडे प्रेशर. तसंच हात असे इथे इंटरलॉक करायचे आणि पुढे प्रेशर करायचं असं. हिने जे तुमचे स्टर्नोक्लेडोमास्टॉइड स्केलेनी मसल आहे ते मजबूत होतील. आम्ही तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करतो, तुम्हाला थोडंसं वाकायची सवय, थोडंसं ते स्ट्रेट बसायची सवय लावा. असं मागे प्रेस करा आणि बसताना माठीचा कणा काय सरळ राहिला, ताठ ठेवायचा. म्हणजे आपण किती कामात असलो ना, आपली पोश्चरॉलॉजी आपण व्यवस्थित करायची, मेंटेन करायची. हे करताना थोडं दुखेल, पण नंतर मग बरं वाटेल. हे अशी स्वतःच्या अशी डाऊनवर्ड डायरेक्शननी मसाज पण घ्यायची. येस, त्याने फायदा होईल. हो, आणि आणखी एक सांगतो, घरी असा एक टॉवेल असतो सर, म्हणजे डिस्क प्रोलॅप्सच्या पेशंटला किंवा ज्यांच्या मानेचे व्हर्टिब्रा स्ट्रेटनिंग झालेली आहे, अशी टॉवेलची घडी करायची. याच्यावर तुमचा ऑसिपिट ठेवा, डोक्याचा भाग ठेवा. ड्युटी किती केव्हा असते तुमची? सकाळी 7:30 ते 2. 7:30 ते 2. मग पूर्ण NICU मध्ये उभंच राहावं लागतं का? नाही, असं नाही आहे काय. मग हा त्रास केव्हापासून चालू झाला होता तुम्हाला? असं 2018 पासून आहे त्रास. ओके. मग अचानक चालू झाला होता त्रास? नाही, अचानक नाही. जेव्हा 2018ला
चालू झाला आणि तो कोविडमध्ये वाढला. कोविड मध्ये जास्त वाढलं. कोविड झाला होता का तुम्हाला? झाला होता पण तो 3rd वेव्हला झाला. ओके आधी माझ्याकडे कोविड सेंटर होतं अकोल्याचं. ओके. अकोल्याचं होतं. हां मग तुम्ही अकोल्याला होता याच्या अगोदर? हो, 11 वर्ष अकोले केले मी. हां. अरे वा. मग ते PPE किट घालून स्टँडिंग, झोपा पाठीवर. त्याच्यामुळे असं तिकडे पेशंट होते गावाकडे जास्त? खूप होते सर. आणि अकोले आरेचं एकच कोविड सेंटर होतं त्या सगळ्यासाठी. तुम्ही मूळ नाशिकच्या का? सर मी मूळ पुण्याची. पुण्याच्या आहे तुम्ही? अरे पुण्याचं कुठलं गाव? खडकवासला जवळच. मग सिटीमध्येच होता तुम्ही तिकडे पण? हो. नर्सिंग कुठे झालं होतं मग? नर्सिंग दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे. बापरे. मग प्रॅक्टिस तिकडे भरपूर असेल. हो. पूर्ण एज्युकेशन पुण्यात झालं आणि पीडियाट्रिक स्पेशलायझेशन जे हॉस्पिटल मुंबई. सगळेच मोठे मोठे हॉस्पिटल नाव केले तुम्ही. झोपत बरं. कशा होते मी. कमी झाली आता थोडी. येस. हा दाबून धरायचा खाली डोक्यात. असं. हा. आणि एक एक पाय वरती दाबायचा. हा इथे दाबा. इकडे 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 असं खाली मुवमेंट दिसली पाहिजे याची. दाबायचं. चीन स्टक करून खाली दाबा. लूज सोडा. चीन स्टक करा आणि खाली दाबा. दाबा 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 दाबा. त्याचबरोबर पाय पुढे असं उंच करून पुढे लोटा. पाय आधी फोल्ड करा आणि दाबता हे ज्यावेळेस दाबणार त्यावेळेस पाय पण पुढे प्रेस करा. हां करा प्रेस पाय. यस. अंगठा पॉइंटेड असा. नंतर हे हळूहळू पाय जवळ घ्या आणि चीन वरती उचला. परत चीन स्टक करा. तो पाय प्रेस करा हवेत. असं वरतीच त्याच अँगलला लावून धरा 45 डिग्री आणि नंतर हळूहळू घ्या खाली. हां आणि चीन आता रिलीज करा. हिने तुमच्या मानेच्या मणक्यांना ताकद येईल. त्याच्यात डिस्क इंटरलॉक झाल्या ते होईल. आणखी आता इथे हात पकडा. इथे इकडे या बाजूला असं ठेवायचं. हा आणि असं जा खाली जा. व्हेरी गुड. ही चांगली एक्सरसाइज आहे. तुमची साईड टिका म्हणजे तुमच्या इथले जे लंबर रिजन आहे तो ओपन होण्यासाठी या दिशेने पण करा आता. ओके. अतिशय चांगली. इकडे पकडा हात म्हणजे पडणार नाही तुम्ही. जा तिकडे एजला जा. जा एजला. जा एजला. जा जा आणखी पुढे जा. हां बस. ओके ओके. कळलंय ना थोडक्यात काय करायचं आहे? हो आता आलं लक्षात माझ्या. आता आणखी दोन्ही पाय जवळ घ्या. हात बाजूला ठेवा. कंबर उचला. उचलून कॉन्टॅक्ट करायची कंबर. ओके. ओके. नंतर सोडून द्या हळूहळू खाली. यस. पोटावर झोपा. एक एक पाय वरती उचलायचा. गुडघ्यात न वाकवता असा सपोर्टेड असा उचला. ओके ओके. असं. हां सपोर्टेड उचला. हां हा सपोर्ट घ्या हाताचा. इथे इथे हां इथे सपोर्ट घ्या. असं का इथे. हां घ्या सपोर्ट. पाय फोड नका करू. असं सरळ ठेवा. हळूहळू उचलायचं आणि खाली सोडायचं. 1 2 3 4. पाय सरळ टाईट सरळ सरळ ठेवा. एकदम सरळ. या पद्धतीने. आता दुसऱ्या बाजूला करा. खाली. ओके. चालून बघता शाळेतही एकदा चालून बघा. मान फिरून बघा कसं वाटतंय तुम्हाला. रिलॅक्स वाटतंय का? आता थोडं सरळ पण वाटतंय तुम्ही पहिल्यापेक्षा.
यस. बरं वाटतंय? हो. खाली वाकून बघा बरं. हां. खेचल्यासारखं नाही होते ना? नाही. व्हेरी गुड. चालेल. थँक्यू. थँक्यू सर. पूर्ण टीमला थँक्यू. विशेष म्हणजे सरांना आणि ज्यांनी कुणी माझी केअर केली 8 दिवसात त्या सगळ्यांना थँक्यू. आणि सगळे जेंट्स सुद्धा खूप हंबल आहे तिथले. छान वाटलं मला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.